यस ओके. भारतीय जनता पक्षाचा भारतीय जनता पक्षाचा जय श्रीराम. जय श्रीराम. आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं. महेश बाबू तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं. भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा जय श्रीराम. जय श्रीराम. भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं. महेश बाबू तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं. भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा जय श्रीराम. जय श्रीराम. भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा राष्ट्रपती खेचलेले आहेत, काय सांगाल? मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या सर्व लाडक्या बहिणींनी महायुतीला आशीर्वाद मताच्या रूपाने दिलेले आहेत. मी सर्व लाडक्या बहिणींचं खरोखरच मनापासून आभार मानतो, कारण महाराष्ट्रामध्ये सुद्धा चमत्कार घडलेला आहे. मोठ्या प्रमाणामध्ये महायुतीला जागा मिळत आहेत. त्याचं श्रेय मोठ्या प्रमाणामध्ये खरंच लाडक्या बहिणीला जात आहे असं वाटतं. नाही बाबू, सुरुवातीला आपल्याला असं खूप म्हणजे टफ वाटत होते निवडणूक, परंतु ज्या वेळेला मतदान म्हणजे दिवस येत गेले तो तसे खूप चित्र बदलत गेलं आणि आपण तिसरी टर्म ह्या वेळा आमदारकी खेचून आणलेली आहे. ही तुम्हाला जे मला मिळाली जे मतं आहेत ती सर्वाधिक मतं आहेत, काय सांगाल याबाबत? मला असं वाटतंय की काही निवडक लोक असतात, दोन्हीकडे अपप्रचार करत असतात. वरती पण अपप्रचार करतात, खाली पण अपप्रचार. खूप मुठभर लोक असतात आणि ही मुठभर लोक म्हणजे सर्व समाज मतदार सर्व नागरिक नसतात. नागरिकाला खूप बारीक नजर असते, कोण काम करत आहे, कोणाचा संपर्क जास्त आहे, मतदारसंघामध्ये कामाची प्रगती कशी आहे याची बारकाईनं नजर असते असं मला वाटतं. पण काही निवडक लोकांमुळं आपल्याला असं वाटत होतं. पण मला खात्री होती की काही जरी झालं तरी भारतीय जनता पक्षाने मला तिसऱ्या वेळा या ठिकाणी निवडणूक लढवण्याची संधी दिलेली होती आणि मतदारांनी सुद्धा सर्व मतदारांनी खूप मोठ्या मतांनी मला मताधिक्य दिलेलं आहे. आता मी वारंवार माझ्या प्रचाराच्या वेळेस सुद्धा सांगत होतो, मी 2014ला कर्जरूपानं तुम्ही मला मतं दिले, मी ते व्याजासहित फेडलेले आहे. परत माझी पत वाढलेली आहे. 19ला मी परत तुमच्याकडे कर्ज मागायला आलो, तुम्ही लोकांनी मला कर्ज दिलेलं आहे, ते पण व्याजासहित फेडलेलं असं माझं मत आहे. आता माझी पत वाढलेली आहे आणि आता मला असं वाटतं की मला मोठा प्रोजेक्ट करायचा आहे आणि त्याच्यावर मला आता कर्ज रूपानं मताच्या रूपानं कर्ज मोठ्या प्रमाणात द्यावं आणि मतदारांनी ऐकलं. आता मोठं कर्ज दिल्याशिवाय आपल्या या तालुक्यामध्ये मोठी कामं होणार नाही हे नागरिकांना कळलेलं आहे आणि म्हणून मला मताच्या रूपानं आशीर्वाद पण दिला आणि मताच्या रूपानं कर्ज पण दिलेलं आहे. भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते गडकरी साहेबांनी एक शब्द दिला होता परवाच्या सभेत, तुम्ही पुन्हा निवडून द्या, मी काय असेल ते पुढचं करतो. या संदर्भात लोकांच्या आशा अधिक पल्लवी झाल्या. पुन्हा यापूर्वी सहकार मंत्री म्हणून राज्यात काम केलेलं अतिशय उत्कृष्ट काम केलेलं आहे. त्यावेळेस म्हणजे काय अजून निरोप वगैरे काय? मी ज्या पक्षात काम करतोय त्या पक्षाचं ध्येय धोरण हे वरिष्ठांनी जो आदेश दिलेला आहे तो माझ्यासाठी शिरसावंत असतो. कोणत्याही आशेविना काम करायचं असतं, फळाची कोणत्याही प्रकारे अपेक्षा करायची नसते. मला असं वाटतं की गडकरी साहेबांनी प्रेमापोटी म्हणले असते, पण गडकरी साहेबांनी हेही म्हटले कोणत्याही गोष्टीचं देवेंद्र फडणवीस असतील किंवा मी स्वतः म्हणजे गडकरी साहेब स्वतः कोणत्याही प्रकारची कमतरता भासू देणार नाही, ही जबाबदारी माझी आहे. काही तुम्ही मागा, आपण द्यायला तयार. मला असं वाटतं की मी आजपर्यंत जे काम केलंय माझ्या भारतीय जनता पक्षाच्या संस्कृतीप्रमाणे फक्त काम करत राहिलोय. जिथं लढ म्हणत तिथं लढलेलो आहे
आणि मला असं वाटतं की मी एक कार्यकर्ता म्हणून सातत्यानं पार्टी पुढे राहणार आहे. पार्टीने जो आदेश देईल तो माझ्यासाठी शिरचावत आहे. जय आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. महेश बाबू तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. भारतीय जनता पार्टीचं, भारतीय जनता पार्टीचं